मंगेश कांचन, फाइनल मैन ऑफ द मैच, फाइनल मैन ऑफ द मैच. कैलासवासी प्रवीण नारायण हिरवे यांच्या स्मरणार्थ एक सुंदर सन्मान चिन्ह. फाइनल मॅन ऑफ द मॅच श्रीनाथ इलेक्ट्रिक्स कडून एक प्रेस इस्त्री, अभि धुमाळ यांकडून आणि व्हीडी स्पोर्ट्स अवर स्पोर्ट्स पार्टनर विशाल धारक यांकडून एक सुंदर जॅकेट आणि मॅन ऑफ द मॅच फायनल साठी तब्बल 2000 रुपये डॉक्टर संदीप खरात हिमालय हॉस्पिटल 2000 रुपयांचा अवॉर्ड आणि संघाचे संघ मालक निखिल भैया कांचन यांकडून 5000 रुपये. मंगेश कांचन व्हीडी स्पोर्ट्सचे मालक यांना विनंती करतो आम्ही की विशाल धारक सुनील भाऊ कासुर्डेंकडून 501 रुपयांचं पारितोषिक आहे. संजू का म्हणतात ही स्टोरी सांगा भाई. मंगेश्वर मग संजू का म्हणतायत? सुनील भाऊ कासुर्डेंकडून 501 रुपयांचं पारितोषिक. आणि महाराष्ट्र पोलीस आमचे राजेंद्रजी चव्हाण साहेबांकडून जे बक्षीस आहे ते बक्षीस सुद्धा आम्ही त्या मंगेशला ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करणार आहोत. ती बक्षिसं जमा आहेत, चव्हाण साहेबांची सगळी बक्षीस आहेत ती मी देईल, माझ्याकडे जमा आहेत. अजून 2000 आहेत. अनिल मस्के, गणेश मंगेश संजू थांबा संजू, अजून 2000 रुपयांचं बक्षीस. अनिल मस्के, अनिलजी मस्के, गणेशजी कांचन, शुभरंग इव्हेंट, शुभरंग इव्हेंटचे मालक आमचे अभिजित दादा, या सर्वांकडून मंगेश तुम्हाला 2000 रुपये आहेत. भाई मोठं मोठं बक्षीस आहे. बक्षीस घ्यायला जोडीदार बोलवावं लागेल, इतकी बक्षीस आहेत मंगेश. वेल प्लेड मंगेश. पैसे 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 घ्या, बक्षीस ठेवा. निखिल भैयांकडे ठेवा बक्षीस, ते सेव राहतील. ओके मंगेश. सो मंगेश बघा माईक चालू आहे का? चालू आहे. हॅलो बोला. हॅलो 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 नाही चालू नाहीये का? हॅलो हॅलो मंगेश सरांच्या माईकचा आवाज वाढवा भाई. ते नाही, त्यांची जास्त बॅटच बोलली आहे. मंगेश सर पहिला प्रश्न भाई, कशा आहात तुम्ही? कशा आहात? व्यवस्थित? आनंदी. व्यवस्थित आनंदी एकदम व्यवस्थित. भाई संजूची कहाणी काय? मंगेश कांचनना संजू का म्हणतायत? मी बराच वेळा ओपनिंग करतो. 2-3 मॅचला मला खाली खेळू गेलं, त्या टायमाला आयोजक सचिन कांचनने नीती नाव पाडलं की तुला चान्स भेटेल, त्या टायमाला तू मोठा गेम कर. रोहित शर्मानं संजू सॅमसनला सांगितलेली व्हिडिओ क्लिप सुद्धा ती डेडिकेट आम्ही करणार होतो मगाशी. ते मगाशी संजू सॅमसनला रोहित म्हणलं होतं काय भाई, तू बडा मॅच का बडा खिलाडी आहे, तू धीर हलू नको, तुला मौका भेटेल. आणि इकडे एकदा संजू सॅमसनसाठी जोरदार टाळ्या आपल्या UKPLच्या NPLच्या. काय सांगशील आज मंगेश? फायनलचे मॅन ऑफ द मॅच घेतोय, मोठा अवॉर्ड आहे, आज प्रेम मिळत आहे आणि विशेष म्हणजे टायटन्स बरोबर खेळत होतास, ज्या टीमनं 2दा हरवलं होतंस मंगेश, आज त्या टीमच्या अगेन्स्ट मॅन ऑफ द मॅच घेतोयस, कसं वाटतंय? आजपर्यंत मी कधी एवढा 10 ओव्हर झाला खेळलो, कधी फायनल खेळलो नाही. आणि ह्या टीममधून फायनल खेळायचा मौका भेटला आणि पहिलीच 50 माझी, ती बी फायनल मॅचला मोठ्या मंचावर साजरा करा. मला काय माइंडसेट काय होता मंगेश ज्यावेळेस टायटन्स अगोदर खेळत होता किंवा अपोजिट खेळत होता? काय माइंड डोक्यामध्ये काही ठरवून आला होतास का की नाही मला आज काय तोडफोड करायचीच आहे, किंवा काय माइंडसेट होता का मॅचसाठी? असा काय नव्हता विषय, फक्त आम्हाला जिंकणं हा महत्त्वाचा विषय होता की ज्या टायमाला विकेट पडत गेला पण मी ते एका साईडने जर लावून धरलं की रन करत राहायचे. अच्छा मंगेश, पहिल्या दिवसापासून खेळलास, स्पर्धा गावची होती, आपल्या गावची आहे. 11 दिवसाची स्पर्धा रात्रीची उभी करणं हे सोपं नाही. 13 आयोजक या स्पर्धेमाठी मागे आहेत, काय सांगशील आयोजकांबद्दल? आयोजकांसारखं आयोजन दुसरं कोण करू शकत नाही. असं त्यांनी जेवढं त्यात कष्ट घेतले आणि सचिन कांचन बाकीचे सगळेचे 13 जणांचे बाकी 20-30-35 जणांनी जेवढे ह्याच्यात मेहनत घेतली ना, हे दुसरं नाही परत असं होऊ शकत. अच्छा, तुम्हाला 3 नंबरवरती बॅटिंगसाठी पाठवलं, तुम्हाला संजू सॅमसन नाव पडलं, मात्र तुम्हाला माहित आहे आताचा जो पॅटर्न चालतो ना क्रिकेटचा, तो नावावरती नाही तर तो फॉर्मवरती चालतो. शुभमन गिल हा प्रबळ दावेदार होता कॅप्टन्सीचा यावरती विश्वविजेत्याचा, मात्र त्याला थांबवलं आणि संजू सॅमसनला पुढे प्रमोट करण्याने 3 मॅचमध्ये संजू सॅमसनने केलेली बॅटिंग
आणि प्लेअर ऑफ द मॅच आणि त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताबही खऱ्या संजू सॅमसनला मिळाला. आज जर ह्या स्टेजवरून सचिन कांचन यांना जर एखादं नाव द्यायचं ठरलं तर तुम्ही त्यांना कोणतं नाव द्याल? ही मोठी संधी आहे तुमच्यासाठी आज. त्यांनी तुम्हाला एक नाव दिलंय, त्यांना तुम्ही एकदा. आता त्याला रोहित शर्मा म्हणावं लागेल. ओ रोहित हिटमॅन, आपल्याला UK NPL चे रोहित मिळालेत. थँक्यू संजू. एक संघ मालकांबद्दल काय सांगशील? संघ मला का मला असं परत भेटणार नाही. भाई एका वाक्यात उत्तर. म्हणजे निखिल भाई परत देणार नाही का संघ मालकी? थँक्यू मंगेश. वेल बॅटिंग मंगेश. शुभेच्छा तुला पुढच्या स्पर्धेसाठी. एकदा जोरदार टाळ्या. फायनल मॅन ऑफ द मॅच. यानंतर आम्हाला हिमालय हॉस्पिटल डॉक्टर संदीप खरा सरांकडून अजून एक अवॉर्ड आहे. अपकमिंग गर्ल क्रिकेटर इन्स्पिरेशन राहिलेली. अर्थात या स्पर्धेमध्ये जिने इतिहास रचला आणि UK NPLचा आपण पाहतो ते एक भाग राहिले आणि मुलांच्या स्पर्धेमध्ये मुलीनं जागा बनवली ती तिच्या कर्तृत्वानं. तिच्या स्वप्नांना नवी भरारी देण्याचं काम केलं UK NPLनं. दरवर्षी काही ना काही नवीन थॉट आहे. यावर्षी आर्या दिसली, पुढच्या वर्षी तुम्हाला अशा अनेक आर्या दिसतील. आम्ही विनंती करतो आर्या तांबेला. आर्या प्लीज कम ऑन स्टेज. तुमच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आहे आर्या. एकदा आर्यासाठी जोरदार टाळ्या. ही मुलगी या स्पर्धेमध्ये खेळली, मात्र तिच्या पाठीमागे आता असंख्य आर्या तयार होतील ज्या पुढच्या पर्वामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे जुनून आहे, ताकद आहे, हे उरुळी कांचनचं भविष्य आहे. आर्याचे जर कोणी फॅमिली मेंबर असतील तर त्यांना विनंती करतो आम्ही की तिच्याबरोबर इथे बक्षीस घेण्यासाठी वरती या. आर्याचं जर कोणी घरचं असेल, कोण आहे आर्या? रुपालीताई, आर्या बरोबर तुम्ही हे बक्षीस स्वीकारण्यासाठी या. हे बक्षीस देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. हिमालय हॉस्पिटल डॉक्टर खरा सरांनी बक्षीस दिलंय आणि हे बक्षीस सन्माननीय सचिन भाऊंच्या मिसेस आपण पाहतो रुपालीताईंच्या शुभ हस्ते हे बक्षीस आम्ही देतोय. आर्यासाठीचं 1000 रुपयांचं बक्षीस आहे आणि रुपालीताईंच्या शुभ हस्ते दिलं जात आहे. त्यातही बक्षीस कौतुकाची थाप आहे आणि 1000 रुपयांचा अवॉर्ड आहे. संघ मालक जितेंद्र केरिंग सर, ज्यांनी या टीमची मालकी ठेवली होती पन्हाळ्याची, आणि विजयजी तुपे सर. आर्या ज्यांच्या टीममध्ये खेळली. सो आर्या, घाबरलीस का? भाई एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळलीस त्यामुळे तर घाबरणार नाहीच आहे. तिने धाडस केलंय. आर्या एक मुलगी म्हणून या स्पर्धेमध्ये आलीस. अर्थात मुलगी हा विषय नंतरचा आहे, तो एक खेळाडू म्हणून खेळलीस. आज अजिंक्य अकॅडमीच्या अंडर्स तू प्रशिक्षण घेतेस. आज UK NPLचा एक भाग होता ना, कसं वाटलं? तुझी पहिली प्रतिक्रिया स्पर्धेबद्दल? मला खेळायला खूप आनंद झाला आणि संधी दिल्याबद्दल पण धन्यवाद. अच्छा. अरे कुठे ते भीती वगैरे काय, किंवा इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना चांगल्याना आउट करून टाकलं, काय वाटलं? भीती नाही ना वाटली? नाही. घरातून सपोर्ट कसा आहे मम्मी पप्पाचा वगैरे? कसं वाटलं? घरातलं वातावरण कसं राहिलं ज्यावेळेस 11 दिवस 10 दिवस खेळलीस इकडे? घरातून खूप सपोर्ट केला. घरातून सपोर्ट आहे. कितवीला आहे साऱ्या तू? आता 11वीला. आता आणि इथून पुढे क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये काय गोल्स आहेत? ठरवलंय काय? हो. पुढच्या वर्षी जर खेळायला संधी मिळाली तर खेळशील? हो. कोणत्या संघ मालकांमधून, कोणत्या टीम मधून खेळशील? पन्हाळा पॅन्थर. जे जास्त बोली लावतील तिकडनं खेळशील. बरोबर. ओके, थँक्यू. टाकरे एकदा टाळ्या आर्यासाठी. पन्हाळ्याच्या दोन्ही टीमचे आमचे जे संघ मालक आहेत, जितेंद्र शेठ केरिंग आणि विजय सर तुपे. आर्याचं जे फॅमिली मेंबर जर कोणी असेल ना तर त्यांना विनंती करतो आम्ही स्टेजवरती या. दोन्ही संघ मालक विजय तुपे सर आणि जितेंद्र केरिंग सरांच्या टीम मध्ये खेळली आर्या. संघ मालकांकडून विशेष सन्मान केला जातोय आर्याचा. सुनील भाऊ कासुर्डेंचा मोठा हात आहे. सुनील भाऊ कासुर्डेंचं विशेष योगदान, विशेष आभार मी मानतो सुनील भाऊ तुमचा, की तुमच्या योगदानामुळे आर्या ही टुर्नामेंट खेळू शकले. सुशांतची निकम ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह दिलेत आणि त्यांनी सुद्धा आर्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस दिलंय. थँक्यू आर्या, खेळलीस खूप छान बाळा. इथून पुढच्या
तुझ्या भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तेव्हा जितेंद्र केरिंग सरांकडून 2,000 रुपयांचं बक्षीस आर्यासाठी. आर्या 2,000 रुपयांचं बक्षीस संघ मालकांकडून जितेंद्र केरिंग सर यांनी 2,000 रुपयांचं बक्षीस दिलंय. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी आर्यासाठी वाजवा. सुशांत निकम यांकडून 1,000 रुपये. डेंजर खेळली आर्या, डेंजर बॉलिंग होती तिची, तिला बॅटिंग सुद्धा मिळाली आणि खूप खूप डेंजर आपण पाहतो. निलेश कांचन सर इथे आहेत. निलेश कांचन यांची सुद्धा विकेट आर्याने घेतली होती एका मॅचमध्ये. निलेश कांचन सरांना सुद्धा आपण पाहतो जिने धास्ती निर्माण केली होती. आणि दीपक गायकवाड पासून ही सुरुवात झाली शृंखला. पहिला जर कोणाला उडवलं दीपक गायकवाडला आर्यानं बाद करून टाकला होता. यानंतर फायनल मधला बेस्ट बॉलर, फायनल मध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी सुद्धा डॉक्टर संदीप खरात यांकडून 1,500 रुपयांचं बक्षीस आहे. आणि हिमालय हॉस्पिटल डॉक्टर संदीपजी खरात आणि बेस्ट बॉलर फायनल मधला. आणि हा अवॉर्ड जातोय निलेश कांचन यांच्या टीम मध्ये खेळणारे विनायक नागरगोजे, द बर्थडे बॉय. बर्थडे बॉय या विनायक नागरगोजे सर 1,500 रुपयांचं बक्षीस आहे. गणेश सरांच्या शुभ असते, गणेशजी कांबळे सरांच्या शुभ असते. मॅन फ्रॉम बिहाइंड द सक्सेस, मॅन बिहाइंड द सक्सेस दिस टीम. विनायक नागरगोजे, विनायक नागरगोजेंना द्या माईक. विनायक थांबा, जन्मदिवस आहे. आयोजकांकडून विनंती आहे की तुम्हाला बोलावं लागेल. बक्षीस मिळालं ही मोठी गोष्ट आहे. मात्र फायनल मध्ये वाढदिवस, जन्मदिवस आणि जन्मदिवसाच्या बरोबर पहिली ट्रॉफी घरी किंवा टीम बरोबरीत, मोठा योगायोग आहे. इतका सुंदर योगायोग काय असू शकतो एखाद्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये. ज्या दिवशी जन्मदिवस त्याच दिवशी फायनलची ट्रॉफी बरोबरीत केक कापला जाईल. काय सांगशील विनायक, कसा राहील आनंद हा दिवसाचा? मी आज सकाळी घरून येताना मिसेसला सांगितलं होतं, जर आज जिंकलो तरच केक कापल, नाही तर कापणार नाही. मग आता कापणार का केक? आता कापणार, आता कापणार, आता जास्त कापणार, जास्त कापणार, कमी नाही ते जास्त कापणार. विनायक पहिल्या दिवसापासून टीम चांगली खेळली, चांगला राहिला परफॉर्मन्स. विनायक नागरगोजेची ताकद दिसली, बॅटिंग दिसली, बॉलिंग दिसली. आज पहिल्या दिवसापासून भाग राहिला. 22-44चा टी शर्ट तुझ्या मागेही ठेवलास. तर संपूर्ण स्पर्धेच्या प्रवासाबद्दल विनायक नागरगोजे काय सांगेल? संपूर्ण स्पर्धेबद्दल सांगायचं जर झालं तर प्रत्येक मॅच ही वेगळी होती आणि प्रत्येक मॅचला आमचा जो कर्णधार आहे तो कंटिन्यू प्रत्येकाच्या पाठीशी होता आणि प्रत्येकजण संघ कर्णधाराच्या पाठीशी होता. त्यामुळं सोपं गेलं खेळणं. विनायक नागरगोजे आमच्या बरोबर. विनायक, तो माझा जन्मदिवस आहे आज. आणि जन्मदिवस म्हणजे नेमका काय हा प्रश्न BCC वर्ल्ड कॉन्फरन्समध्ये विचारला होता, ज्याचं उत्तर APJ अब्दुल कलामांनी दिलं होतं. आज विनायक नागरगोजेची बॅटिंग चमकली. आज संघ मालकांबद्दल काय? संघ मालकाबद्दल बोलायचं झालं तर 2 शब्दात, क्रिकेट असो किंवा कुठलंही असो, मैत्री असो, व्यवसाय असो, काही असो, सदैव पाठीशी. कॅप्टन निलेश कांचन, निलेश कांचनी सदैव पाठीशी. थँक्यू विनायक. वेल प्लेड विनायक. इथून पुढच्या Thank you. matchसाठी, इथून Thank you. पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. केक कट करून जा विनायक, थांबा, केक कट करून जा. तुमचा जन्मदिवस आहे आणि केक कट केला जाईल. एकदा जोरदार टाळ्या विनायकसाठी, त्याला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देऊ. डीजे ऑपरेटर एक गाणं डेडिकेट करा सरांसाठी. जन्मदिवसाच्या निमित्तानं फायनल जिंकलेली आहे. विनायक नागरगोजे आपण पाहतो स्टेजवरती आहे, ज्यांचा आज जन्मदिवस आहे. आणि सकाळी सांगितलं होतं कॅप्टनना की जर जिंकलो तरच केक कापेल, नाही तर कापणार नाही. निलेश कांचन यांना विनंती, आपण वरती या सर. निलेश कांचन यांना विनंती आहे, टीम कॅप्टन निलेश कांचन यांना विनंती आहे की आपण वरती या सर. तर निखिल भैया कांचन, जन्मदिवस साजरा होतोय.
म्हटलं जातं अपकमिंग रायझिंग स्टार. आणि ह्या अवॉर्डसाठी सुद्धा एक स्पोर्ट्स सायकल आहे, स्पोर्ट्स सायकल. आणि यावर्षी या स्पर्धेतला उदयमुख चेहरा, याच वर्षीचा हा रायझिंग स्टार आपण पाहतो, हा अपकमिंग सुपरस्टार आहे, जो सुपरस्टार निश्चित होईल. एक स्पोर्ट्स सायकल, स्पोर्ट्स सायकल. आणि या स्पर्धेतला हा रायझिंग स्टार आहे. 13 विकेट ज्या खेळाडून आपल्याकडे ठेवला आणि पहिल्यांदाच ही प्रीमियर लीग खेळला, असा पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतो स्टेजवरती आशिष यादव. 13 विकेट या स्पर्धेमध्ये, या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक या खेळाडूला. ही स्पोर्ट्स सायकल आदेश शेठ शितोळे यांनी ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला दिली आहे आणि ही वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो निखिल भैया कांचन. निखिल भैया कांचन यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो ही स्पोर्ट्स सायकल. एकदा जोरदार टाळ्या उदयमुख खेळाडू आपल्या या स्पर्धेतला, ज्याने जिंकले स्पोर्ट्स सायकल. पुढील अवॉर्ड या टुर्नामेंट मधला, या प्रतियोगितेमधला पुढील अवॉर्ड आपण देतोय डिक्स अवॉर्ड. या स्पर्धेत आयोजकांनी जे ठरवलं होतं आता ते बक्षीस आम्ही देतोय. या स्पर्धेत जो बेस्ट बॅट्समन आहे, जो बेस्ट बॉलर आहे आणि ते 2 अवॉर्ड जो प्रमुख खेळाडू आहे तो घेईलच. त्यांची नावं आम्ही थोड्या वेळाने जाहीर करू. मात्र बेस्ट बॅटर अँड बेस्ट बॉलर रनर अप सुद्धा आम्ही यावेळेस अवॉर्ड देतोय. म्हणजे जे चमकले त्यांना तर हे बक्षीस मिळणारच आहे, मात्र त्यांच्या तुलनेमध्ये सुद्धा त्यांनी जी कामं केली किंवा त्यांच्या बरोबरीत खांद्याला खांदा लावून जे लढले असे बॅटर आणि बॉलर, जे रनर अप आहे, जे प्रमुख खेळाडू आहेत त्यांच्या खाली त्यांची नावं आहेत, असे रनर अप आम्ही या स्पर्धेतले देतोय. या स्पर्धेतला बेस्ट बॅटरचा जो रनर अपचा अवॉर्ड आहे, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज आम्ही थोड्या वेळात घोषित करू. मात्र बेस्ट बॅटर रनर अप तो साऊंड इकडे करा डीजे ऑपरेटर, जो साऊंड आहे तो इकडे करा. बंटी इकडे आवाज नाही येत आहे. बेस्ट बॅट्समन रनर अप या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बॅट्समनच्या तोडीस काम करणारा बेस्ट बॅटरचा अवॉर्ड आम्ही देतोय. मात्र हा बेस्ट बॅटर रनर अप अवॉर्ड जातोय 9 इनिंग 338 धावा या स्पर्धेमध्ये ज्यांनी ठोकल्या आणि ज्या खेळाडूनं या स्पर्धेत पहिलं शतक ठोकलं, आवर स्पोर्ट्स पार्टनर विशाल धारक. प्लीज कम ऑन स्टेज विशाल. सन्मान श्री रुपेश सदाशिवजी टेरे यांकडून एक सुंदर ट्रॉफी, तर भाऊ वायकर यांकडून एक सुंदर बॅट आणि एक सुंदर टी शर्ट. भाऊ प्लीज कम ऑन स्टेज. भाऊ आलाय का? आणि हे अवॉर्ड देण्यासाठी भाऊ आणि त्यांच्या बरोबरीत रुपेश शेठ टेहरे यांना विनंती करतो आम्ही यापुढे. बेस्ट बॅटर रनर अप विशाल धारक, व्हीडी स्पोर्ट्सचे मालक. ज्या क्रीडा दालनामध्ये विशाल धारक फक्त साहित्य विकत नाही, तर खेळाडूंना जिंकण्याची नवी ताकद विशाल धारक देतो. ज्या विशाल धारकनं आम्हाला प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जॅकेट दिलं, असा हा व्हीडी स्पोर्ट्सचे ओनर, हा हवेलीचा टार्झन आहे आणि व्हीडी स्पोर्ट्सची ताकद आहे. वेल प्लेड व्हीडी, वेल प्लेड. उद्या संध्याकाळी रत्नागिरीत खेळेल, 5 तारखेला कर्नाटकामध्ये खेळेल, हा विशाल धारक आहे. बेस्ट बॉलर रनर अप या स्पर्धेतला बॉलिंग फळीमधला रनर अप सागर नाना कांचन यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आम्ही देतोय. सागर नाना कांचन बेस्ट बॉलर ऑफ द रनर अप या स्पर्धेमध्ये 11 इनिंग मध्ये 11 विकेट्स, 18 विकेट 11 इनिंग मध्ये.
ट्रॉफी सन्माननीय श्री रुपेश सदाशिव टेरे यांच्या शुभ हस्ते, पुन्हा एक सुंदर टी शर्ट आहे. सागर नानांना विनंती करतो, नाना तुम्ही हे बक्षीस देण्यासाठी या. द बेस्ट बॉलर रनर अप ऑफ द टुर्नामेंट पृथ्वीराज कांबळे, 18 विकेटचं 11 इनिंग मध्ये 18 विकेट आपल्याकडे घेणारा. चूक झाली होती असं सांगा. आणि जे लागोपाठ 3 षटकार आहेत ना ते शंकर शेजवळ, शुभम शेजवळ. नाव थोडा माझं. पृथ्वीराज, वेल बॉलिंग पृथ्वीराज. यानंतर जो मगाशी आम्ही अवॉर्ड दिला होता, या स्पर्धेतले 3 षटकार पहिले 3 षटकार गुणलेखकाकडून थोडी मिस्टेक होती, ती करेक्शन आम्ही करतोय. या स्पर्धेतले पहिले 3 षटकार खेळले होते शुभम शेजाल, तोरणा टायटन्सचा खेळाडू आहे. चेतन कालिदासजी घोडके सरांना विनंती करतो की हा अवॉर्ड देण्यासाठी आपण या. चेतन मोबाईल शॉपीचे मालक. करेक्शन होत आहे. आणि या स्पर्धेत पहिले 3 षटकार शुभम सेजालने खेळले होते. चेतन सरांच्या शुभ हस्ते हे बक्षीस आम्ही वितरित करीत आहोत. हे वितरित करतोय बक्षीस. हे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं, ते आम्ही पुन्हा दुरुस्त केलंय. आणि शुभम सेजालला हे 3,333 रुपयांचं बक्षीस. यानंतर आम्ही देतोय या स्पर्धेतली प्रमुख बक्षीस, ही वैयक्तिक पारितोषिक. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अँड बेस्ट फिल्डर असे अवॉर्ड आहेत. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, हा अवॉर्ड सुद्धा UKNPL साठी आहे. 11 मॅचेस मध्ये 8 कॅच, 1 रनआउट आणि टोटल 9 डिसमिसल्स. द बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अँड नाव दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर निलेश जाधव, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. गणेशजी कांचन यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी कूलर दिलाय. आणि विराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी मोठा अवॉर्ड दिला, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. कूलर आणि एक सुंदर चषक श्री गणेश हनुमंत कांचन. थँक्यू निलेश. यानंतरचा पुढील अवॉर्ड, द बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, वॉशिंग मशीन आहे, सन्माननीय श्री अनिकेत रामलिंगजी भोसले यांकडून हा अवॉर्ड आहे. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट, 10 इनिंग्स 352 धावा आपल्या बॅटमधून बनवणारा खेळाडू, ज्या खेळाडूवरती लक्ष राहिलं. आणि या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी सुंदर बॅट देणारे आमचे शंकर भाऊ वायकर यांकडून सुद्धा एक सुंदर बॅट आहे आणि एक वॉशिंग मशीन आहे. अनिकेत रामलिंगजी भोसले यांकडून हे अवॉर्ड आहेत. आणि ट्रॉफी आम्हाला रुपेश टेरे यांनी अवॉर्डसाठी दिलेली आहे. बेस्ट बॅट्समन, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज, 352 धावा आपल्या बॅटमधून बनवणारा, उरुळी कांचनचा रायझिंग स्टार, ज्या खेळाडूंना टेनिस बॉल इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळी छाप सोडली आहे. त्या दिवशी या खेळाडूनं सातारा गाजवला. साताऱ्यामधला सुद्धा उत्कृष्ट फलंदाज राहिला. हा राजधानी साताऱ्याला गाजून आलेला खेळाडू, उरुळीचा हा सुपर वंडर बॉय अथर्व कड, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अथर्व कड, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. हे बक्षीस देण्यासाठी रुपेश दादा आपल्याला विनंती करतो, दादा आपण पुढे या. शंकर भाऊंना विनंती करतो, भाऊ आपण पुढे या.
आणि वॉशिंग मशीन देण्यासाठी विनोद साठे सर. विनोद सरांना विनंती करतो की आपण या. एकदा जोरदार टाळ्या अथर्वसाठी. भोसले साहेबांच्या वतीनं साठे सर हे बक्षीस देत आहेत. हमराज मृत्युंजय कोथरूड पुण्याच्या टीम मध्ये जागा बनवणारा खेळाडू अथर्व कड. अथर्व कड बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. अथर्व कड बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उरुळी कांचन मधून आपण पाहतो पुढे उदयमुख अर्थात हा खेळाडू पुढे आला. ज्या अथर्वकडनं स्वतःचं कर्तृत्व कमी वेळेत सिद्ध करून दाखवलं हा अथर्व आहे. अथर्व, त्या दिवशी सातारा तू गाजवलास, त्या दिवशी इंदापूर गाजवलंस, आज पुण्यात तुझी दहशत आहे, पुण्याच्या बाहेर दहशत आहे. बट हे आवड बाहेरचे होत आहे. बट आज आपल्या घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांच्या समोर घरच्या अंगणात खेळत होतास. घरची टुर्नामेंट होती. 2 टुर्नामेंटला नकार द्यावा लागला. ऋषी जोहरींना सांगितलं जमणार नाही. बट आपल्या घरच्या मैदानावरती बेस्ट बॅट्समनचा आवड घेतोय. अथर्व, कसा आनंद आहे? आनंद खूप होतोय मला. आणि ज्यांनी मला सपोर्ट केला, मला प्रमोट केलं वरती बॅटिंगसाठी, त्यांना मी थँक्यू बोलेल. आणि आपल्या घरच्या मैदानावरती खेळा बरोबर आहेस, जिकडे प्रॅक्टिस करतो, सराव करतो. त्या दिवशी अथर्वकड साताऱ्यामध्ये होता. साताऱ्यातून उरुळी कांचनची नाईटची फायनल ही केडगावमध्ये होती. साताऱ्यामध्ये आम्ही अथर्वचा अवॉर्ड घेतला सुद्धा नाही. फायनल झाली, शेवटचा बॉल पडला आणि अथर्वकडे आम्ही एकत्र निघालो. आणि आम्ही गाडीत निम्म्यामध्ये आल्यानंतर आम्हाला समजलं की तिकडचा बॅट्समन सुद्धा अथर्व राहिलाय. तिकडे आईला फोन केला. आईला फोन करून सांगितलं मी अवॉर्ड घेतलाय. मात्र एक सांगितलं, आईची नाही पण पप्पांची भीती वाटते, कारण पप्पा डेंजर आहेत. सो आज अथर्व, काय सांगशील आई वडिलांकडून, आई वडिलांसाठी 2 शब्द या स्टेजवरून? आई वडिलांचा मला खूप सपोर्ट आहे. आणि पप्पांना सध्या तरी माझ्यावरती खूप प्राऊड फील होतं, त्याबद्दल जरा भारी वाटतं मला. आणि भाई, पप्पांचा सपोर्ट तर आहेस, बट मागे तुझा आशीर्वाद तुझ्या मामाचा सुद्धा मोठा आहे. मामा, असे मामा असल्यावरती अशा अथर्व अनेक तयार होतील. मग मामांबद्दल काय सांगशील? गणेश कांचन. मामाचा मला सगळीकडेच सपोर्ट असतो. मामा मला ओपनच्या टीममध्ये खेळण्यासाठी पण खूप मदत भेटते. आतापर्यंत क्रिकेट खेळलाय, मोठं यश प्राप्त केलंय, मोठा रायझिंग स्टार होतोय. अथर्व कड मोठा होणार आहे हे निश्चित दिसतंय. मात्र आतापर्यंत अथर्व जे यश प्राप्त केलं, काय सांगशील या यशा पाठीमागचं रहस्य? कोणाची मदत, कोणाचा आशीर्वाद आणि कोणाचं हे श्रेय? आशीर्वाद मला माझ्या घरच्यांचा होता व सर्व फॅमिलीचा होता. आणि सपोर्ट मला सरांचा भेटला, प्रवीण गायकवाड सर. त्यांनी मला धरण्यापासून बोला, त्याबद्दल मी त्यांना थँक्यू बोल. प्रवीण गायकवाड सरांचा आशीर्वाद आणि त्याचबरोबरीत मार्गदर्शन किती महत्त्वाचं असतं. एखाद्या चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर एक चांगला क्रिकेटपटू घडू शकतो. हे अथर्वचं मोठं उदाहरण आहे. अथर्व, प्ले ऑफमध्ये आलास, कुठेतरी एलिमिनेटरमध्ये थांबलास, बट पारितोषिक फेरीमध्ये टॉप 4 मध्ये आलास. सो या एकंदरीत प्रवासाबद्दल काय सांगशील? प्रश्नच कळणार नाही, प्ले ऑफ पर्यंत टॉप 4 मध्ये, फायनल पर्यंत नाही आहेस, बट प्ले ऑफ पर्यंत आलास, टॉप 4 पर्यंत. ह्या प्रवासाबद्दल काय सांगशील? आमची टीम वर खाली लीडर बोर्डमध्ये होतच होती. पॉईंट्स टेबलमध्ये सगळे वर खाली होत होते सारखे. त्यामुळे मला वाटलं नव्हतं आमची टीम क्वालिफाय होईल, पण आदल्या दिवशी आम्ही चांगल्या रनने जिंकलो, त्यामुळे आमची टीम क्वालिफाय झाली. अच्छा, सगळ्यांच्या मनातला शेवटचा प्रश्न, के बद्दल 2 शब्द अथर्वकडचे. के किरण खेडेकर. किरण खेडेकरचा ह्या वर्षी गेम नाही झाला, पण तो चांगला पुढे के थँक्यू चांगला अथर्व. प्लेअर आहे. नेक्स्ट इयर तो चांगलाच करेल. भाई चांगलाच आहे तो. थँक्यू अथर्व. निलेश जाधव, तुम्ही वरती या. निलेश जाधव, पुढील अवॉर्ड आम्ही देणार आहोत. ट्रॉफी घेऊन जा अथर्व, बक्षीस तुम्हाला आम्ही पोचवू. क्षेत्ररक्षण ज्यांनी सर्वोत्कृष्ट केलं, निलेश जाधव. मशीन घे नाही बाबा. मग आता मी गिरू का मला जे पण. निलेश, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक तू. आणि
हा अवॉर्ड तू घेतोयस, 9 डिस्मिसल्स तू केल्या आणि अनेक रनआउटसाठी तू पुढे आला. सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब निलेश, आज एक क्षेत्ररक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. तुम्हाला जिंकायचं असेल तर बॅटिंग, बॉलिंग आणि त्याहून जास्त क्षेत्ररक्षण. आणि तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब, आधी कधी हा किताब तुला मिळाला होता का निलेश, किंवा मग आज मिळतोय, तर आज या किताबाबद्दल काय सांगशील? निखिल यार बोल. निलेश जाधव बरं मला एक सांगा, मला फक्त हा किंवा नाही बोला, तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटतंय? चांगलं वाटतंय. एकदा जोरदार टाळ्या, ते पहिला शब्द बोलले. मला एक सांग निलेश, तू सगळ्यांना रनआउट करत होतास, फायनल मध्ये तूच रनआउट झालास, त्याबद्दल काय? वाईट वाटतंय थोडं. त्याबद्दल वाईट वाटतंय. थँक्यू निलेश, शुभेच्छा शुभेच्छा तुला. यानंतर सर्वोत्कृष्ट बॉलर, गोलंदाज, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॉलर, 11 इनिंग मध्ये 18 विकेट्स आपल्याकडे ठेवणार आणि सगळ्यात जास्त इकॉनॉमी 21 विकेट आहेत 11 इनिंग मध्ये. आणि या स्पर्धेतला बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट, ज्या खेळाडूनं बॅटिंग पॉवर प्लेची षटकं टाकली, काही वेळेस त्यानं मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं टाकली, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट बॉलर, द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, LED टीव्ही, रुपाली इलेक्ट्रॉनिक्स, श्री प्रकाश सुभाष धुकटे. आणि अजिंक्य स्पोर्ट्स कडून एक नामांकित कंपनीचा शूज, द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, कृषी लोंढे. थँक्यू थँक्यू. तर कोरेगाव क्रिकेट क्लब KMCC यांकडून 2000 रुपये कृषील, 2000 रुपयांचं बक्षीस. आणि यानंतर कृषील लोंढेसाठी एक मोठं बक्षीस होतं, ते बक्षीस कालच्या रात्रीत अनाऊन्स झालं होतं, जे समाधान गोरेंनी अनाऊन्स केलं होतं की आज जर कृषील लोंढेने आपल्या 100 धावा बनवल्या तर कृषील लोंढेसाठी 50,000 रुपयांचं बक्षीस ज्यांनी काल घोषित केलं होतं, असा कृषील लोंढे. मात्र अजून एक बक्षीस अनाऊन्स करतोय आम्ही कृषील तुमच्यासाठी, आणि ते समाधान गोरेंनीच दिलंय. या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा अवॉर्ड प्राप्त केल्यामुळे समाधान गोरे यांकडून कृषील लोंढेला रोख प्राइज 21,000 रुपये, 21,000 रुपयांचं बक्षीस समाधान गोरे सर. 50,000 रुपये काल घोषित केलं होतं, आज 21,000 रुपये. कृषी लोंढे. भाई मी मराठीत बोलतो, तू इंग्लिश मध्ये बोल. कृषी लोंढे बेस्ट बॉल ऑफ द टुर्नामेंट. कृषी लोंढे दिसला, कृषी लोंढेची ताकद दिसली, त्याचं ब्रह्मास्त्र दिसलं. टोना टायटन्स, कृषी लोंढे बुरूनच राहिलास, एकही मॅच जिंकला, एकही मॅच कुणाला जिंकू दिलं नाही, फायनल पर्यंतचा प्रवास. काय कृषील, कसा आहे आज? आज भावना काय आहेत? चांगलं वाटतंय, पण जिंकायला पाहिजे होतं आम्ही, एवढंच. नाही येत मला. आपली टुर्नामेंट खेळा कृषील, आपली गावची प्रीमियर लीग. आज संघ मालकांनी जो विश्वास ठेवला, जो संघनायकांनी विश्वास ठेवला, त्याला सार्थकी ठेवतोयस, राहिलायस. टोना टायटन्ससाठी खेळण्याचा अनुभव कसा राहिला? चांगलं वाटलं. निखिल सर होते सोबत, सगळे आमचे पहिला आम्ही खेळायलो सोबत, सगळे होते, सो चांगलं वाटलं. हल्ली इतकं फास्ट क्रिकेट आहे, या फास्ट क्रिकेटमध्ये कृषील चांगला बॉलर होणं सोपं नाही. काय मेहनत, काय या पाठीमागची तयारी काय, की आज कृषील
एक चांगला गोलंदाजाचा आवड घेतोयस, काय मेहनत आहे या पाठीमागचं रहस्य आहे, काय प्रॅक्टिस सराव? प्रॅक्टिस बी चालू आहे आणि मेन फोकस लाईन लेंथवर असतं होय, त्यामुळं. मग कृषील लोंढे चांगलं क्रिकेट खेळतोय आम्ही बघितलं, मग कृषील लोंढेचं क्रिकेट व्यतिरिक्त प्रोफेशन काय आहे? काय क्रिकेट व्यतिरिक्तचं कृषीलचं प्रोफेशन? काय कॉलेज कॉलेज आहे. ओके, कोण आहे? थांबा थांबा. कृषील जस्ट अ मोमेंट. Throughout the tournament, you were outstanding with your bowling effort. How you would rate your bowling performance throughout the tournament? 10 out of 8. Great, great. How is the feeling right now? You are winning with a margin, with a very huge wickets in your pockets. How are you feeling right now? Feeling good. You need to, and what would you advise the other upcoming bowlers how they should hit the wickets and take hit the wickets? Just focus on line length. The wickets will come automatically. All right. Thank you so much. या स्पर्धेसाठी रिअल वायर इंटरनेटचे आमचे श्री अलंकार कांचन पाटील आणि कॉग्निसिस इंटरनेटचे आमचे श्री अजयजी कोलते आणि आम्हाला लाईव्ह शोसाठी फटाके स्पॉन्सर करणारे श्री अनिकेतजी कांचन, संपूर्ण स्पर्धेसाठी फोटोशूट तुळशी फोटोज महेश दाभोळे सर आणि संपूर्ण स्पर्धा कोल्ड फायर करणारे आमचे जानकी ड्रेपरी यश इव्हेंटचे ओनर सुनील भाऊ कासुर्डे. या सर्वांचा जो आम्ही नामोल्लेख केलेला आहे त्या सर्वांचा सन्मान आम्ही करतोय. ज्यांचा आम्ही नामोल्लेख केलेला आहे त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी स्टेजवरती या. पुढील अवॉर्ड या स्पर्धेत शिस्तबद्ध संघ आणि शिस्तबद्ध संघाच्या संघ मालकास अवॉर्ड आम्हाला दिला होता श्री आदेश नारायण शितोळे, विविध कार्यकारी सोसायटीचे कोरेगाव मूळचे विद्यमान चेअरमन, माजी चेअरमन. जो शिस्तबद्ध संघ आहे त्या शिस्तबद्ध संघाच्या संघ मालकास ही स्पोर्ट्स सायकल आहे आणि या स्पर्धेतला शिस्तबद्ध संघाचा अवॉर्ड जातोय शिवनेरी स्ट्रायकर्स. संघाचे संघ मालक निलेश बजरंग कांचन. संघ मालकास हा अवॉर्ड जातोय. या स्पर्धेतला शिस्तबद्ध संघ हा अवॉर्ड देतोय आपण. मेडल्स माझ्याकडून आहेत. मेडल्स माझ्याकडून. यानंतर आम्ही चौथं बक्षीस देतोय 25,000 रुपये. चतुर्थ क्रमांकाचं 25,000 रुपयांचं बक्षीस आणि आपल्या स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा विजेता. 25,000 रुपये आम्हाला या टुर्नामेंटसाठी स्पॉन्सर करणार आहे
यूट्यूब लाईव्ह सौजन्य आम्हाला या टुर्नामेंटसाठी देणारे अमित बाबा कांचन, रुपेशजी टेहरे, योगेश सोनू कांचन, डॉक्टर अंकुशजी ठाकरे, श्री संदीपजी गव्हाणे आणि श्री नाना गोरे या सर्व आमच्या लाईव्ह स्पॉन्सर्सला आम्ही विनंती करतो की आपलेही सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने आम्ही संपन्न करतोय. या आमच्या सगळ्या लाईव्ह स्पॉन्सर्सला विनंती आहे की आपण आपले सन्मान स्वीकारण्यासाठी स्टेजवरती या. रुपेश टेहरे सर, आपला सन्मान होतोय. आपण लाईव्ह स्पॉन्सर्स आम्हाला दिलं होतं तर आपलाही सन्मान आयोजकांच्या वतीने होतोय. नाना गोरे आपल्या स्पर्धेचे लाईव्ह स्पॉन्सर, त्यांचाही सन्मान होतोय. अमित बाबा कांचन यांच्या वतीनं मिलिंदजी कांचन यांना विनंती करतो की आम्ही आपला या सन्मान करतोय. आणि उदयजी सातपुते यांना विनंती आहे अमित बाबा कांचन यांच्या वतीनं हा सन्मान आपण स्वीकारा. लाईव्ह स्पॉन्सर्स हा सन्मान होतोय. तर आपले या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर ओंकार मेथरे. ओंकार आपण स्टेजवरती या. ओंकार मेथरे, प्रत्येक चेंडूवरती काय घडलं याची बिनचूक नोंद. ओंकारचा सन्मान होतोय, हा सन्मान केला जातोय. यानंतर आमच्या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं आणि विशेष म्हणजे या स्पर्धेच्या सक्सेस पाठीमागचे बिहाइंड द हात आमचे चंद्रसेनजी कांचन यांचाही सन्मान होतोय. आमचे नाना गोरे, प्रवीण गायकवाड सरांच्या शुभ हस्ते नानांचा सन्मान. नाना चंद्रसेन, आपला सन्मान प्रवीण सरांच्या शुभ हस्ते. सर्वप्रथम इथं प्रेक्षकांचं हार्दिक अभिनंदन. आणि ही टुर्नामेंट ज्या आयोजकांनी भरवली एक जीवांनी, अशी टुर्नामेंट मी आता भरपूर पाहिले गावाबाहेरच्या, पण अशी कधी पाहिली नाही. एवढ्या चुरशीची लढत, पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या दिवसापर्यंत सगळ्यांना अपेक्षा होती की आपण फायनलमध्ये जाऊ शकतो. अशी टुर्नामेंट झाली नाही. और या टुर्नामेंटमध्ये कुठलाच निर्णय झाला नाही की वादग्रस्त की ते असे प्रत्येक टुर्नामेंटमध्ये व्हायचे. तसे सचिन सर, प्रवीण सर, अण्णा असतील, खूपच पिंटू साठे असतील, यांनी खूपच चांगले नियोजन केले. सर्वप्रथम मला सचिन सरांचा फोन आला की तुम्ही मेंटॉर्स म्हणून यात करसाल का काम. तर मी म्हटलं कुठल्या टीमची. तर ते म्हटले आम्ही कुठल्याही टीमला देऊ, त्याप्रमाणे करा. तर ठीक आहे म्हटलं, मी करेल. मग मला कुठलाच अनुभव नव्हता पहिला क्रिकेटचा. मी काय कधी क्रिकेट खेळत नाही ऑफिस सोडून. मग बऱ्याच जणांनी मला नाकारलं की अनुभव नसलेला मेंटॉर कशाला घ्यायचा. पण निलेश जोडीदारच आहे आपला, तो कधी कोणाला नाही म्हणत नाही. त्यांनी मला घेतला आणि एवढा अनुभव नसताना मी पहिल्यांदाच पाहतो की त्यांनी भरपूर जबाबदारी दिली की मी जे म्हणत होतं की आपण असं करू, ह्या पॉईंटपर्यंत ह्या आपल्याला घेऊ, ते उपयोग घेऊ. तर त्यांनी प्रत्येक गोष्टीत मला हे त्यांचा अनुभव सांगून की आपण तसंच करूया. किंवा नवीन असताना ही त्यांनी मला चांगलं सांभाळून घेतलं. वर आम्ही जसे ठरलं होते त्याप्रमाणे टीम तयार केली. आणि आमची टीम अशी होती की मी पहिल्याच दिवशी सांगितली होती की आमची टीम फायनल खेळणं, की मी अशी बनवली टीम. आणि बऱ्याच जणांनी माझी खिल्ली उडवली की नाही होणार तुमची टीम फायनल. ते आज मला भेटली नाहीत परत. आणि आमच्या टीमचं एक विशिष्ट आहे की आम्हाला कुठलंही असं वैयक्तिक बक्षीस भेटलं नाही, कारण हा सांघिक खेळ आहे. आम्ही सगळं संघ मिळून खेळलो आणि त्यामुळे आमचं तो फायनलला झालं.
त्यामुळे आमचे संघ मालक निखिल भैया आणि मी असे अनाऊन्स करतो की आमच्या पूर्ण टीमवर आमच्या समर्थकांना 1-2 दिवसाची कोकण ट्रिप आमच्यातर्फे राहील. धन्यवाद. आयोजकांचं राहिलं. हॅलो. यानंतर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस रोख रक्कम 25,000 रुपये मिलिंद तुळशीरामजी जगताप यांकडून 25,000 रुपये आणि सगळ्या टीमला मेडल अमित भाऊसाहेब साळुंके महाराष्ट्र पोलीस. आम्ही फक्त टीम कॅप्टन आणि टीम ओनर यांना विनंती करतो की आपण फक्त वरती या. संघनायक, संघ मालक आणि टीम मेंटॉर या 3 व्यक्तींना आम्ही विनंती करतो. एकदा जोरदार टाळ्या. स्पर्धेतला चतुर्थ क्रमांकाचा बक्षीस पटकावणारा लोगड रॉयल्स संघ मालक रामचंद्र कामठे, उपकॅप्टन सचिन कांचन, गणेश कामठे 25,000 रुपयांचा रोख धनादेश. यानंतर या स्पर्धेतलं तिसरं बक्षीस 31,000 रुपये श्री उमेश बबन गव्हाणे माझे उपसरपंच ग्रामपंचायत बोरी भडक आणि मेडल अमितदादा साळुंखे महाराष्ट्र पोलीस. या स्पर्धेतलं तिसरं बक्षीस 31,000 रुपये. And now award goes to 31,000 रुपये टीम पुरंदर फायटर. संघ मालक, कॅप्टन, टीम ओनर कॅप्टन आणि टीम ओनर गणेश दादा बेदरे, कॅप्टन अखिलेश कांचन आणि टीम मेंटॉर. टीम मेंटॉर कॅप्टन टीम मेंटॉर विजय कांचन सर महाराष्ट्र पोलीस. या विजय सर, या आपली टीम जिंकली आहे. जे मेडल्स दिलेत ना अमित दादांनी ते मेडल्स कॅप्टन कडे आम्ही देतोय. अमित दादांकडून जे मेडल्स आहेत त्या स्पर्धेसाठी ते सगळे मेडल्स कॅप्टनला दिले जातील. ते सगळ्या खेळाडूंना त्यानंतर ते प्रोव्हाइड होतील. सेकंड रनर अप या स्पर्धेतला उपविजेता 41,000 रुपयांचं बक्षीस. आता संघ मालक आहेत. हॅलो 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 1 2 4 3 कुठे गेला? हॅलो हॅलो. मी आयोजकांना सांगितलं होतं जर मी पहिलं बक्षीस मारलं तर 51,000 रुपये तुमच्या आयोजकांना देणार, पण मी पहिलं मारलंच नाही आहे, त्यामुळं आता काही मागायचंच नाही. अतिशय सुंदर अशा पद्धतीचं नियोजन. सर प्रश्न विचारताय का बोलू मी? नाही, पहिलं व्यक्तिमत्व आहे जे लंडनला क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. हो दादा. आणि मोठा आपण पाहतो सपोर्ट. आणि संघ मालक कसा असावा तर असा असावा, मन मोकळ्यापणानं, जो मैदानावरती आपल्या टीम बरोबरीत उभा राहील. गणेश दादा फायनल जिंकली असती तर 51,000 देऊन टाकलं असतं, ही घोषणा केली होती.
पण ठीक आहे, हार जीत ही नंतरची बाब आहे. आज संघ मालक म्हणून या स्पर्धेसाठी आला, टीम मस्त खेळली, आज एक ट्रॉफी तुमच्याकडे आहे. एक संघ मालक म्हणून कशा भावना आहेत स्पर्धेबद्दल? अतिशय सुंदर नियोजन आयोजकांनी, मी पण त्याच्यामध्ये होतो. सुंदर अशा प्रकारे आम्ही सर्व नियोजन केलं आणि मी खूप सुरुवातीपासून क्रिकेट खेळतोय. आता माझ्या तब्येतीमुळं होत नाही, त्यामुळे मी बाकीच्यांना मोटिवेशन देण्यासाठी टीम घेतली की तुम्ही कुठंतरी पुढं जाता. त्या हिशोबाने मी सपोर्ट करतो सगळ्यांना. मगाशी संघ मालकांनी घोषित केलं की ट्रिप आमची जाते नाही का, टीम जिंकली. ट्रिपची घोषणा केली मगाशी, पहिल्या जी टीम जिंकली त्यांच्यासाठी. मग नानांनी घोषित केलं, नानांनी ट्रिप. मग जर तुमची टीम जिंकली असती ना गणेशदा, तर तुमची ट्रिप कुठे असती? किंवा टीम ट्रिप आम्ही ऑलरेडी सांगितलं होतं की मी गोव्याला नेणार आणि मी इथून 4 बस नेणार होतो. ज्यांना गाडीत बसायचे ते बसले असते, काय अडचण नाही. सगळे मी आज पण न्यायला तयार आहे. ते नाही, आणि जर पहिली ट्रॉफी दिली असती तर 1-1 तोळ्याची घोषणा सुद्धा होणार होती. नाही सर, भाव जास्त झाले ते. आता नाही. मग आता हे बक्षीस आहे गणेश दादा तिसरं, मग आता काय टीमला देईल? आता टीमला काय देणार? आता ट्रिप कोकणला जाणार आहे. Yes, सगळ्यांना, आयोजकांना पण घेणार आणि सगळ्यांना मेसेज टाकणार आहे. जे जे तयार असतील मी सगळ्यांना नेणार आहे, काय अडचण नाही. लाईव्ह कॉमेंटेटर वाल्यांना पण न्या, अंपायर्स पण घेऊन चला. कोण? अंपायर्स कॉमेंटेटर लाईव्ह वाले पण घ्या. सगळे 100%, काहीच अडचण नाही. अंपायर तिथे पण व्हाईट बॉल देतील. नको. तिकडे ओके, धन्यवाद. गणेश दादा, पुढच्या पर्वांना टीम राहील? पुढच्या हो, पर्वांना 100%. 100% राहील. 100%. थँक्यू मी, मला जरी क्रिकेट मी इन फ्युचरमध्ये जरी मी नाही खेळलो, पण मी तुमच्या सर्वांसाठी टीम घेणार आणि सपोर्ट करत राहणार कायम. थँक्यू दादा. यानंतर ओके, धन्यवाद. सेकंड रनर अप, या स्पर्धेतला उपविजेता 41,000 रुपये, सन्मानश्री विजयजी कांचन, धीरज जाधव, महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून. आणि या स्पर्धेतला उपविजेता 2023 मध्ये आपण बघितलं होतं भारतीय टीमचा प्रवास जसा राहिला, अगदी तसाच प्रवास यावर्षी ही टीम करते. अनस्टॉपेबल, अनबीटेबल, आतापर्यंत एकही मॅच ही टीम हारली नव्हती. त्यांना पराभव मान्य करावा लागला फायनलमध्ये. बट काय प्रवास केलाय. हारकर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं और ये बाजीगर है. आम्ही विनंती करतो, तोरणा टायटन्स टीम कॅप्टन निखिल कोतवाल, संघ मालक सागर नाना कांचन, सुहास शेठ कुधळे, टीम मेंटोर चैतन्य भट. आपण वरती या. 41,000 रुपयांचा धनादेश. सुहास शेठ कुदळे यांना विनंती करतो, संघाचे संघ मालक, आपण सुद्धा आपला ओट घेण्यासाठी या. यानंतर सन्मान होतोय वाय युवराज एवारे. वाय वेर इज वाय, जो वाय प्रत्येक मैदानावरती, प्रत्येक ठिकाणी, कोपऱ्या कानाकोपऱ्यात आपला कॅमेरा घेऊन गेला. ज्याने संघ मालक दाखवले, खेळाडू दाखवले, लहान मुलं दाखवली, असा वाय. वाय प्लीज कम ऑन. सर्वप्रथम ही ट्रॉफी द्या तुम्ही युवराज एवारेला. वेल वर्क युवराज वाय. सागर नाना, तुझा व्हिडिओ पण काढ. चालू आहे का? सागर नानांसाठी खरं तर डिफिकल्ट होतं, कारण टीम पुढे त्यांचीच होती आणि त्यांचीच टीम फायनलसाठी होती. पुढचे सुद्धा सगळे आपलेच होते आणि इकडे सुद्धा सगळे आपलेच होते. त्यामुळे नानांसाठी पुढे मोठी दुविधा होती, कारण जिंकणारी टीम त्यांचीच होती.
ज्या टीमसाठी गेले अनेक वर्ष तुम्ही स्पॉन्सरशिप करताय अशा टीम अगेन्स्ट तुमची टीम उतरली होती. नाना उपविजेता, हे द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मात्र टीमनं खुश केलं तुम्हाला. आज काय या स्पर्धेबद्दलच्या भावना? स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर ह्या 11 दिवसात जे खेळ झाले ते खूप सुंदर झाले. आणि आजच्या टीमबद्दल जर दोन्ही टीमबद्दल जर बोलायचं म्हणलं, हॅलो, मगाशी सांगितलं होतं दोन्ही टीम माझेच आहेत. ह्या पण जे सिंहगड टीममध्ये जे निलेश कांचन आहेत त्यांच्याबरोबर मी 2015 पासून संघ मालक आणि ते कॅप्टन होते निखिल सर आणि निलेश. आणि आत्ता फक्त एवढंच झालं की एका टीमच्या 2 टीम झाल्या आणि पहिलं पण बक्षीस आम्हीच घेतलं आणि दुसरं पण आम्हीच घेतलं. त्यामुळं दोन्ही टीमला आनंद तेवढाच झालेला आहे. आणि आयोजकांचं आभार मानतो मी की असंच नियोजन करत राहा, आम्ही तुम्हाला कायम सपोर्ट करत राहू. चला गोव्याला. आणि आता हे आपले गणेश शेठ म्हणले ना आयोजक आणि टीम, मी तर म्हणतो सगळे जे बसलेत ना इथं वरती त्यांच्या सहित चला, माझी काहीच अडचण नाही. 12:01 वाजणार, थांबा. थँक्यू नाना. यानंतर आपल्या स्पर्धेसाठीचे समालोचक सन्माननीय विजय साकोरे सर, विजय साकोरे सरांचाही सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करतोय. विजू सर, द व्हॉइस ऑफ शिरूर, विजय साकोरे सरांना विनंती करतो सर की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलाही सन्मान आयोजकांच्या वतीनं संपन्न केला जातो आहे. विजय सर, ज्यांना मी विनंती करतो या VS विनोद साठे सर यांच्या वतीनं हा सन्मान संपन्न होतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रात समालोचक ज्यांच्या आवाजाचा भुरळ पडलेली आहे असे समालोचक श्री ऋषी पवार, क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट प्रेमींच्या मनामनातला आवाज श्री ऋषी पवार यांचा सत्कार सचिनजी कांचन करतील. नमस्कार ऋषी सर, एक प्रश्न आहे आम्हाला. तिथे थांबा. उरुळी कांचन तुम्ही महाराष्ट्रात भरपूर लीग केल्यात, महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर लीग करता, तर उरुळी कांचनच्या लीग बद्दल किंवा ह्या इथल्याच्या क्रिकेट प्रेमीबद्दल एक 2 शब्द आपल्या मनातील. नाही, फर्स्ट ऑफ ऑल मला हेच सांगायचं आहे की आज मी महाराष्ट्र, त्या दिवशी माझा सगळ्यात मोठा कार्यक्रम मी कर्नाटकात केला, बट आज मी महाराष्ट्राच्या बाहेर फिरतोय. माझी सुरुवात ही उरुळीतूनच झाली. मला पहिल्यांदा जर प्रोफेशनल कॉमेंट्रीसाठी कोणी संधी दिली तर ती निलेश कांचन सरांनी दिली. सो फर्स्ट ऑफ ऑल आय सिन्सिअरली थँक यू टू निलेश सर बिकॉज ही गिविंग द बिग ऑपॉर्च्युनिटी. पहिल्यांदा मला संधी जर कोणी दिली तर मी पहिल्यांदा हे उरुळी कांचनच्याच मैदानावरती बोललो आणि आज मी पुन्हा उरुळीच्याच मैदानावरती बोलतोय. निलेश सर, तुमचा आशीर्वाद मोठा आहे. आज मी प्रोफेशनल व्हॉइस ओव्हर डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करतोय. मी 2 रेडिओ रन करतोय. मी आत्तापर्यंत असंख्य कार्टूनला आवाज दिले. मी आत्तापर्यंत अनेक जाहिरातींना आवाज दिले. त्या दिवशी मी छावा मराठी डब केला, छावासाठी मी आवाज दिले आणि एवढं मोठं यश मी प्राप्त करू शकलो कारण उरुळीचा आशीर्वाद आहे. आणि सचिन कांचन सर या स्पर्धेसाठी बोलवण्यापाठीमागे ज्यांचा मोठा आट आहे अशा आमच्या सचिन कांचन सरांमुळे मी इकडे आलो. त्यामुळं उरुळीचा मोठा आशीर्वाद आणि हा आशीर्वाद मला कायम राहील अशी आशा नाही तर खात्री आहे. त्यामुळं हॅट्स ऑफ उरुळी कांचन, इतका मोठा अवॉर्ड या स्पर्धेच्या निमित्तानं होतोय. थँक्यू ऋषी सर. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज, एक चार्जिंगची 2 व्हीलर बाईक, ही 2 व्हीलर गाडी आज मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आम्ही देतोय. आणि
2 मिनिटं. पहिलं बक्षीस देणारे आमचे सन्माननीय श्री निलेश शेठ लोंढे यांचा सन्मान सचिन कांचन सरांना विनंती करतो, सर आपण सन्मान करायचा हा. दुर्वांकूर मोबाईल शॉपीचे मालक, हा सन्मान सचिन कांचन सरांच्या माध्यमातून होतोय आणि आपल्याला पहिलं 51,000 रुपयांचं बक्षीस ज्यांनी दिलंय. यानंतर आम्ही सन्मान करतोय श्री रुपेश सदाशिव टेरे, वैभव लक्ष्मी ज्वेलर्स. सांचा झालाय सन्मान, ठीक आहे. यानंतर रुपाली इलेक्ट्रॉनिक्सचे मालक प्रकाश सुभाष दुकटे यांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. त्यांना विनंती करतो आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण पुढे या. संजय शेठ रायकर, दुकटे सर, आपल्या स्पर्धेसाठी मोठा अवॉर्ड ज्यांनी स्पॉन्सर केलेला आहे असे दुकटे सरांचा सन्मान आयोजकांच्या वतीनं होतोय. यानंतर सन्मान करतोय आम्ही आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देणारे इलेक्ट्रिक स्कूटरचे स्पॉन्सर डॉक्टर समीर ननवरे सर, गणराज हॉस्पिटल. त्यांचे बंधू आहेत सचिन दादा. सचिन दादा विनंती करतो की हा अवॉर्ड आपण घ्या, आपण मोठा अवॉर्ड या स्पर्धेसाठी दिलाय. यानंतर सन्मान आम्ही करतोय सन्मान श्री मिलिंद जगताप, माझे सरपंच मिलिंद दादा जगताप, आपलाही सन्मान आम्ही करतोय. आम्ही दादा साळुंके यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. सौरवदांना विनंती करतो, सौरव दादा हा अवॉर्ड आपण स्वीकारा. यानंतर तिसरं बक्षीस देणारे आमचे उमेश दादा गव्हाणे, दादा दौंडकर, प्रकाशजी दुकटे, यानंतर सन्मान आम्ही करतोय सन्माननीय श्री विजय कांचन सर, धीरज जाधव, महाराष्ट्र पोलीस, पोलीस दलामध्ये काम करणारे आपण पाहतो आमचे दानशूर देणगीदार. निखिल भैया तुमच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आम्ही देतोय. धीरज सर तुम्ही पुढे या, विजय सर या आपण पुढे, आपला सन्मान होतोय. दोन्ही महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारे आमचे खेळाडू, पोलीस दलातील काम करणारे आपण पाहतो कर्तव्यदक्ष अधिकारी. यानंतर सन्मान करतोय अजिंक्य स्पोर्ट्सचे मालक शंकर भाऊ वायकर. शंकर भाऊ, भाऊ आपलाही सन्मान होतोय. भाऊ आपण हा सन्मानाचा स्वीकार करा. यानंतर पुढील सन्मान आम्ही करतोय संतोष आबासो कांचन. संतोष आबासो कांचन आबा, आपलाही सन्मान आयोजकांच्या वतीने आम्ही करतोय. सचिन अण्णांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे हा संपन्न होतोय. यानंतर पुढील सन्मान आम्ही संपन्न करतोय विकासजी जगताप. विकासजी जगताप सरांचाही सन्मान आयोजकांच्या वतीनं संपन्न होतोय. अण्णांच्या शुभ हस्ते आपण पाहतो दादांचा सन्मान संपन्न होतोय.
यानंतर आम्ही बापूंचाही सन्मान करतोय. आमचे लाला बापू तुपे. बापू आपलाही सन्मान होतोय, आपण ह्या सन्मानाचा स्वीकार करा. सचिन अण्णांच्या शुभ हस्ते आपण पाहाल हा सन्मान. Man of the series, the best award, the most valuable player of the tournament, man of the series, two-wheeler bike. आणि या सीझन 3चा हा मानाचा सन्मानाचा किताब आणि ही इलेक्ट्रिक टू व्हीलर बाईक जाते द मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. या संपूर्ण स्पर्धेत 7 मॅन ऑफ द मॅच आपल्याकडे घेणारा खेळाडू. ही टू व्हीलर बाईक जाते the man of the series, Mr. Shubham Shezal. रुपेशदादा टेरे आणि सचिनदादा ननवरे यांच्या शुभ हस्ते हा अवॉर्ड दिला जातोय. मॅन ऑफ द सिरीज, इलेक्ट्रिक टू व्हीलर स्कूटर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक विजेता शुभम शेजाल. शुभम सेजाल UKNPL डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आणि या स्पर्धेतला सिरीज मोस्ट व्हॅल्युबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट टोना टायटन्सचा शुभम सेजाल. शुभम सेजाल मॅन ऑफ द सिरीज. एखाद्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये टू व्हीलर बाईक जिंकणं हा फार मोठा क्षण आहे आणि आता इथून पुढे बायकर मॅन म्हणून ओळखला जाशील शुभम. UKNPL साठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावची टुर्नामेंट उरुळी कांचन. मात्र तुला आज कोरेगाव मूळकडून इकडे आज आमंत्रित केलं, आज खेळलास आणि टू व्हीलर पर्यंत पोहोचलास. शुभम सेजाल, काय आज पहिल्यांदा टू व्हीलर बाईक? सगळ्यात पहिले बाहेरच्या खेळाडूंना त्यांनी संधी दिली खेळायची, त्यासाठी आभार मानतो मी त्यांचे सगळ्यांचे. आणि स्कूटीपेक्षा पहिला नंबर आला तर अजून जास्त खुश झालो असतो, तर फर्स्ट नंबर पाहिजे होता. बट शुभम अनबिटेबल राहिला होती टीम, कारण एकही पराभव नव्हता. हे कोऑर्डिनेशन कसं जमलं आणि हे या ज्यावेळेस ही इतके लागोपाठ केलं तर 11 विजय सोपं नाही लागोपाठ घेणं. मग काय टीम बद्दल काय सांगशील आणि स्ट्रॅटेजी बद्दल काय सांगशील? तर कॅप्टन निखिल सर होते तर त्यांचं नियोजन एकदम छान होतं. तर प्रत्येक मॅच जिंकायचं म्हणून असं खेळायचं होतं आम्हाला. अच्छा. नॉट आउट. हो. तर फायनलला थोड्या चुका झाल्या. पहिला अवॉर्ड, पहिली टू व्हीलर आहे तुझ्या आयुष्यातली, या अवॉर्ड बद्दलची प्रतिक्रिया? छान वाटतंय. छान वाटतंय. भाई सगळ्यात जास्त आनंद कोणाला होईल आज ही टू व्हीलर जिंकली असतं? पप्पा मम्मीला घरी. पप्पा मम्मीला. हो. आणि ते नाही का असं विचारलं जातं बाबा की टू व्हीलर जिंकल्यानंतर पहिल्यांदा कोणाला बसवशील गाडीवरती, तर तू कोणाला बसवशील? पप्पांना. पप्पांना. ओके. सचिन दादा कांचन, सचिन दादा चार्जिंग करून दिली आहे का गाडी? फुल आहे. फुल आहे चार्जिंग, इकडनं घरी जाईल. शुभम, आज UKNPL साठी आज खेळण्याचा आनंद मोठा. संघ मालकांनी जी संधी दिली त्या संघ मालकांसाठी 2 शब्द. नाही, खरंच बाहेरच्या खेळाडूंना चान्स दिला म्हणून त्यांचे आभार मानतो. एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटली आम्हाला. इथून पुढे काय मग UKNPL साठी जर संधी मिळाली तर खेळशील? हो, नक्की. मॅन ऑफ द सिरीज साठी 1,500 रुपयांचं बक्षीस हिमालय हॉस्पिटल डॉक्टर संदीपजी खरात. हे बक्षीस सचिन अण्णांना विनंती करतो शुभम साठी द्या. वेल प्लेड शुभम. इथून पुढच्या तुझ्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप शुभेच्छा. सचिन कांचन सर आणि कोरेगाव मूळ कडून आहे ना 2,000 रुपयांचं बक्षीस आहे. KMCC क्रिकेट क्लब. सचिन कांचन सर बक्षीस देण्यासाठी या. सचिन सर एकदा चेक करा फुल चार्जिंग केली का? सचिन सरांनी तर सांगितलं फुल आहे चार्ज. पहिला तर वडिलांना बसवणार गाडीवरती आणि गाडीची टेस्ट घ्या. 1 राऊंड मारून या. काय वाटलं तर लगेच सांगा इकडे. ठीक आहे. वेल प्लेड शुभम. थँक्यू सर. खूप खूप शुभेच्छा तुला आणि ह्या अवॉर्डसाठी कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर.
यानंतर सीझन नंबर 3.0 चा चॅम्पियन, तिसऱ्या सीझनचा मानाचा सन्मानाचा करंडक, रोख रक्कम 51,000 रुपये. श्री निलेश शेठ लोंढेंनी आपल्याला या स्पर्धेसाठी 51,000चा धनादेश दिलाय. दुर्वांकूर मोबाईल शॉपिंग. आणि सीझन नंबर 3.0, हर सर जा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जा थम जाए वो समिंदर होता है. अरे जंग तो भरपूर है इस दुनिया में, लेकिन हर जंग जीत जाए वो सिकंदर होता है. मयूरजी आणि युवराजजी यांच्या शुभ हस्ते आणि या वर्षीचा सिकंदर चॅम्पियन, प्लीज कम ऑन स्टेज, निखिल भैया कांचन यांच्या मालकीचा टीम सिंहगड लॉयन्स. चॅम्पियन या निलेश कांचन, निखिल भैया कांचन. निखिल भैया टीम जिंकली आहे. निखिल भैया कांचन युवा उद्योजक या नगरीचे, जे जास्त बोलत नाही त्यांचं जास्त काम बोलतं, असे व्यक्तिमत्व आहे निखिल भैया कांचन. निलेश कांचन सर, भाऊ ऐकर, भाऊ पहिले 3 चौकार भाऊ तुम्ही खेळले होते, तर हे बक्षीस तुमचं आहे 3 चौकाराचं, ते आमच्याकडून चुकीनं दुसरीकडे गेलं होतं. निखिल भैया चॅम्पियन, निखिल भैया कांचन याच चॅम्पियन. पाटील आणि पाटलांचा दबदबा. निखिल भैया पहिली टीम पहिला सन्मानाचा करंड घेत आहे. निखिल भैया आतापर्यंत 11 दिवसात कधी आपले भारतात तुमचा आवाज ऐकायला मिळाला नाही, कधी गाठ पडली नाही, असं चॅम्पियन पद. निखिल सर सांगा भावना, काय मत आहे या स्पर्धेबद्दल? भावना खूप छान आहेत. मला क्रिकेटचं जास्त काही कळत नाही, पण आजचा आनंदच वेगळा होता, कारण सगळ्यात टॉपची टीम आणि फायनल मॅच पण बघण्यासारखी झाली एकदम, त्याच्यामुळे एकदम छान वाटलं. निखिल भैया तुम्ही तरुणांच्या गळ्यातलं ताईत आहात, इकडे तुमच्या पाठीमागे युवा क्रेज मोठी आहे. निखिल भैया आज टीमला पार्टी कुठे? टीमला पार्टी खड्ड्यात. आता चालू तेवढं एकच असतं खड्डा. निखिल भैया मग आज जी टीम आशेला उदाहरण 2 पराभव होते आणि ते टीम अगेन्स्ट खेळायचं होतं, एक संघ मालक म्हणून या स्पर्धेमध्ये आला, कशी प्रेरणा मिळाली आणि आज या स्पर्धेत संघ मालक म्हणून कसं वाटतंय? नाही, प्रेरणा एकदम चांगली मिळाली. असं नियोजन म्हणजे मी पाहिलंच नाही कधी, एवढं छान नियोजन नाईट क्रिकेटला, एवढं सगळं एकदम सचिन असतील एकदम सगळ्यांनी एकदम छान नियोजन केलं, म्हणजे मला एवढं आवडलं. त्यांचं ग्रुपला याला एवढं नियोजन चालायचं, मी त्या ग्रुप आहे पण काय असं लक्ष देत नव्हतं कधी, पण नियोजन खरंच खूप छान, म्हणजे आवडलं एकदम सगळं. 1% सुद्धा कुठं चूक नाही केली, एवढं छान नियोजन. पुढच्या वेळी काय मदत बक्षिसं काय असतील मला बी थोडंसं त्यात घ्या तुम्ही, आता पूर्ण मदत राहील. निखिल भैया तुम्ही नाही खेळलाय क्रिकेट का? जास्त क्रिकेट नाही खेळलाय? नाही, मला नाही क्रिकेट नाही येत. मग पुढच्या पर्वामध्ये जर एखाद्या टीम मधून किंवा संघ मालक म्हणून खेळायला संधी मिळाली तर खेळताल का?
नाही बॉलची बी आवडते लय जोरात टाकतात जोरात टाकतात फुल पिच हाफ पिच खेळतो मी. जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, जे आहे ते सत्य आहे. जास्त क्रिकेट मधलं माहित नाही, मात्र मुलांच्या प्रेमापोटी माझ्या इथून पुढे आम्ही कायम मागे राहू हे शब्द प्राधान्य दिले. आता दादा तुम्ही नानांनी बोलले ना ना निकल भाऊ ट्रिप कुठे? आता यांचे पासपोर्ट नाही तर थायलंडला नेले असते यांना. पुढच्या वर्षी पासपोर्ट काढून ठेवा. हा पुढच्या वर्षी पहिला नंबर काढला की थायलंड, या वर्षी तुमचा पासपोर्ट नाही. निखिल भाई या सिंगापूरला घेऊन जाणार आहेत. ओके, सिंगापूरला घेऊन जाणार आहे नक्की. सिंगापूरला टीमला घेऊन जाणार म्हणजे जाणार. ओके, याची जबाबदारी माझी. निखिल भाई याला घेऊन जाण्याची. ओके, थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन निखिल दादा, फर्स्ट प्राइज. आणि आम्ही शंकर भाऊ वायकर, शंकर भाऊ नजर चुकीनं बक्षीस दुसरीकडे गेलं होतं, त्याची करेक्शन आम्ही इकडेच करतोय. आणि हे करेक्शन असं नाही की नंतर करतोय, लाईव्हलाच करतोय. थँक्यू शंकर. बरे ढकलता ते जायला आम्हाला. हाला घेतो. चला चला सागर बांगारे इथे थांबतील, सागर बांगारे. बाकी चला. या ठिकाणी संपूर्ण 11 दिवस जी मांडव सजावट केलेली आहे असे आमचे नाजिम भाई यांचा सत्कार करतील जयंत शेठ. जयंत काकडे सर सत्कार करतील. धन्यवाद. सागर बांगारे थांबतील. सागर बांगारे. हॅलो हॅलो. सागर नाना कुठे आहे? सागर नाना. थँक्यू निखिल दादा. थँक्यू नाजिम भाई. थँक्यू. सागर नानांची प्रतिक्रिया, सागर नानांची बाईट होईल आणि त्यानंतर बक्षीस वितरणाचं आभार प्रदर्शन होणार आहे. सागर नाना, हे नाना आहे. नाना 2 आयोजकांनी मध्ये घेतलंय. उजव्या हाताला एक आयोजक आहे, डाव्या हाताला एक आयोजक आहे. नाना नाना तुमचा प्रवास माहित आहे आम्हाला. लास्ट इयर अनसोल्ड. बरोबर. अनसोल्डच्या यादीत नाव होतं. या चेहरा लक्षात ठेव संग्राम. आणि या चेहऱ्यानं सगळ्यांच्या झोपा उडवून टाकल्या या सीझनला. कमबॅक कसं असावं हे दाखवतो सागर नाना. ये नाना पिछली बार अनसोल्ड था. नाना आज बोलून नाही करून दाखवलंय. हो. काय सांगाल खेळाबद्दल? काय ना, आयोजन अतिशय छान होतं आणि हे दोन्ही ऑर्गनायझर ऑक्शनच्या वेळेस माझे मागे लागले होते, पण ह्यांच्याकडून सटाकलो आणि निखिल भाया कांचन यांच्या टीममध्ये मी गेलो. त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला की आम्ही ह्या ठिकाणी पहिलं बक्षीस आम्हाला भेटलं. आणि ह्या सीझनमध्ये जवळजवळ 4थं ते 5वं बक्षीस आम्हाला गाव वाईज धरून हे पहिलं बक्षीस भेटलेलं आहे. नाना मागच्या वर्षी अनसोल्ड, बट आज या वर्षी लॉयन्सनं संधी दिली. या टीममध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. टीमबद्दल आणि संघ मालकांबद्दल प्रतिक्रिया? शाहू फुले आंबेडकर चषकमध्ये मी चांगल्या प्रकारे कमबॅक केला आणि तिथून पुढे मी गाववाईसाठी पण खेळलो आणि बाहेर खेळल्यामुळे चांगला कॉन्फिडन्स आला आणि निलेश कांचन यांनी माझ्यावरती बारीक लक्ष ठेवलं आणि त्यांनी मला विश्वास दाखवून खेळायला घेतला. बट नाही का सांगा ना, मागच्या वर्षी अनसोल्ड ठीक आहे, एखादा खेळाडू खचून जाऊ शकतो नाही का, बट अनसोल्ड राहून सुद्धा या वर्षी अर्धशतक ठोकणं आणि चर्चेमध्ये येणं
मग तो कमबॅक कसा केला किंवा ते- त्या पाठीमागची मेहनत आणि या पाठीमागचं श्रेय काय? त्यासाठी भरपूर प्रॅक्टिस केली आणि सगळ्यांना दाखवून द्यायचं होतं की माझ्यात पण काहीतरी गेम आहे. पण इथून मागच्या काळामध्ये मी माझ्या टीममध्ये भरपूर प्लेअरला लवकर चान्स दिला आणि मी मागं थांबत होतो आणि अथर्व, अखिलेश हे चांगल्या प्रकारे कमबॅक करून हे पुढं आले आणि वार्ड क्रमांक 3मध्ये आत्ता सगळ्यात स्ट्रॉंग टीम ही आमची आहे. मला खूप अभिमान वाटतं की आमच्याकडं आता 11च्या 11 सगळे टॉप आहेत. सगळे टॉप आहेत. अरे विषय टॉपचाच राहिला. नाना, हा काळा घोडा आणि पांढऱ्या घोड्याचा विषय काय? काय नाही, एक लकी चॅम्प म्हणून एक खंडोबा आहे आमच्या इथं. ते मस्त ग्राउंडमधून गेलं की आम्ही मॅचेस जिंकतो. आणि नाना, तुमचं आवडतं गीत तुमचं? नाद एकच आहे, एकच बैलगाडा शर्यत. दाद एकच बैलगाडा शर्यत. दादा, मग आज गाववाईज क्रिकेटसाठी उरुळी कांचनचं क्रिकेट मोठं होणार आहे लीगमधून, या प्रीमियर लीगमधून. अशा प्रीमियर लीग होणं गरजेचं होतं आणि आज तयार होत आहेत मुलं. मग या प्रीमियर लीग बद्दलची प्रतिक्रिया? नियोजन अतिशय छान होतं. दरवर्षीप्रमाणे हे 3रं पर्व आहे. एक पर्व मला खेळायला नाही भेटलं, पण 3 दिवस मी खूप रडलेलो आहे ते अनस्टोड झाल्यामुळे. आणि ह्या वर्षी चान्स भेटला.